म्हणजे पाण्याचा पाणी उपयोग टाकण्याची प्रक्रिया झाली, पाणी टाकण्याची प्रक्रिया झाली, योग्य परिणाम नाही. तुम्ही टाकलेलं पाणी बॉटलमध्ये गेलं का? नाही. ओके का? शिक्षक विद्यार्थी. आता पुन्हा पुढचा प्रश्न, पाणी बॉटलमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल? दुसऱ्या बॉटलचे झाकण काढावे लागेल. ते झाकण एवढं पॅक का आहे की त्याच्यामुळे पाणी मध्ये जात नाही? हा, त्याला काय आहे? आट्या आहे. त्याची रचना अशी आहे, त्याच्या आट्या एवढ्या पॅक आहे की कितीही पाणी टाकलं तरी त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही आणि आतही बाहेर येणार नाही. हा, त्याच्या आतही बाहेर येणार नाही. छान. ते महत्त्वाचं. पुढचा प्रश्न सर्वांसाठी, अशा काही आट्या आपल्या आहेत का? हो. अशा काही आट्यांनी आपण आपलं झाकण बंद केलं आहे का? समस्या आहे. शिक्षक. जर आपल्याला या बॉटलला त्याच्यातलं पाणी घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला आट्या सैल कराव्या लागतील. आपल्याला आपल्या काही धारणा बदलाव्या लागतील तर आपण नवीन काहीतरी घेण्यासाठी तयार असू. आपल्यामध्ये बरेचसे आपले पूर्वग्रह आहेत, बऱ्याचशा आपल्या धारणा आहेत, त्या चुकीच्या आहेत, बरोबर आहेत, हा विषय नाही. पण जर नवीन घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या धारणा बदलाव्या लागतील, त्याच्यावर विचार करावा लागेल. आपले विचार ठरवून त्याच्यावर विचार करावा लागेल आपल्याला, तर आपल्याला नवीन काहीतरी घेता येईल. प्रश्न खूप आहे. 6 वर्ग जोडत शिक्षक, भौतिक सुविधांचा अभाव, प्रश्न खूप आहे. पण या प्रशिक्षणामधून जर आपल्याला काही नवीन घ्यायचं असेल तर आपल्याला आपला पूर्वग्रह बाजूला ठेवून आपल्या धारणा ह्या काही बदलाव्या लागतील, आपल्या आट्या ह्या सैल कराव्या लागतील, तेव्हा आपल्याला नवीन काहीतरी घेता येईल. छान.